नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। वांगी म्हणलं की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि पाहता क्षणी लगेचच खावंसं वाटतं। काहींना तर वांग अजिबातच आवडत नाही। वांग म्हटलं की प्रत्येकजण नाक मुरडतो। पण हे असं वांग जर तुम्ही बनवलं तर न खाणारेही आवडीने खाऊ शकतात। तेच वांग आज आपण बनवणार आहोत। चला तर मग या वांग्याला आपण काय काय घातलंय ते पाहूया, कसं बनवलंय तेही पाहूया। त्यासाठी आपण घेतलेले आहे 6 ते 7 छोटी छोटी वांगे। वांगे ही अशी गावरान घ्यायची आहेत आणि छोटी छोटी पाहूनच घ्यायची आहे शक्यतो। त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी घेतले आहे कोथिंबीर, जिरे, लसूण, अद्रक, त्यानंतर 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता। त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आपण शेंगदाणे घेतलेत, भाजून घ्यायचे शेंगदाणे, अर्धी वाटी घेतलेत आपण शेंगदाणे। आता हे वांगे आपण या प्रकारे कट करून घ्यायचेत। दोन्ही साईडने याला कट करून घ्यायचे आहे। वांगे हे कट केल्यानंतर याला एकदा चेक करून घ्यायचं आहे, यामध्ये आळी तर नाही ना। आता सर्व वांगे आपण या प्रकारे कट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपले सर्व वांगे हे कट करून झालेले आहे। आता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपण 1 चमचाभर मीठ टाकून घ्यायचे आणि हे मीठ टाकल्यानंतर आपण हे सर्व कट केलेले वांगे यामध्ये घालून घेऊया, म्हणजे आपले वांगे काळे पडत नाही मीठ टाकल्यामुळे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण काही साहित्य टाकून बारीक करून घेऊया। त्यामध्ये घेतलंय आपण शेंगदाणे, त्यानंतर त्यामध्ये जे आपण हिरव्या मिरच्या घेतल्या त्या घालून घेऊया। त्यानंतर अद्रक घालून घेऊया। त्यानंतर घालायचा आहे कढीपत्ता, त्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि राहिले आपले फक्त जिरे। आता हे साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे धना पावडर, पाऊण चमचा घालायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय। या प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जास्तही बारीक नाही करायचं आहे, मीडियमच बारीक करायचं आहे। आता आपण जे वांगे कट केले होते ते भरून घेऊया। आता वांगे कशा प्रकारे भरायचे ते पाहून घ्या। आता वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊया। दोन्ही साईडने आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे आणि वांगे एकदम व्यवस्थित दाबून घ्यायचे, म्हणजे त्याचा मसाला बाहेर येत नाही। आता अशाच प्रकारे आपण दुसरंही वांग भरून घेऊया। आता हे सर्व वांगे आपण भरून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता आपले सर्व वांगे हे भरून झालेले आहेत। अशा प्रकारे आपण सर्व वांगे भरून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवले व त्यामध्ये घालून घेतले आहे थोडेसे जिरे आणि त्यानंतर हे सर्व आपण जे वांगे भरून घेतलेले ते सर्व त्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटे याला या प्रकारे परतवायचं आहे। 1-2 मिनिटे याला आपण झाकण ठेवून थोडंसं होऊ देऊ। 2 मिनिटं झाल्यानंतर आपण याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि या वांग्यांना व्यवस्थित प्रकारे हलवून घ्यायचे। अशा प्रकारे हे वांगे झालेत आपले। आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट। जास्त घालायचं नाही आहे कारण आपण अगोदर हिरव्या मिरच्याचा वापर केला आहे। त्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा गरम मसाला
आणि जो मसाला आपल्या वांगे भरून उरलेला आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे, जो आपण कूट करून घेतलेला आहे त्याचा, शेंगदाण्याचं त्याचं. आता जे पाणी आपलं मिक्सरमध्ये राहिलेले जे कूट असतो त्याचं धुवून आपण हे घालून घ्यायचं आहे. जास्तही पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही आहे. अगदी आपण अर्धा ते पाऊण ग्लास यामध्ये घालून घेतला आहे. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपण याला झाकण ठेवून होऊ देऊया. यामध्ये आपलं मीठ घालायचं राहून गेलं आहे. आपण यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. सुरुवातीलाही आपण 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करूया आणि पुन्हा झाकण ठेवून याला होऊ देऊया. 5 मिनिटं झाल्यानंतर पुन्हा आपण याला झाकण काढून व्यवस्थित प्रकारे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला याचा खाली लागत नाही. आणि याला व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर पुन्हा आपण यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं याला होऊ द्यायचं आहे. आता पुन्हा झाकण काढायचं आहे आणि आपण एकदा व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपले मसाला हा पूर्णतः घट्ट झालेला आहे आणि त्याला तरीही सुटलेली आहे. आता याला आपण शिजलंय की नाही ते पाहूया एकदा. आपलं वांग व्यवस्थित शिजलेलं आहे. आता ही भाजी आपली झालेली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. कोणालाही सहज बनवता येईल अशी ही भाजी इतकी सोपी आहे. आता आपले वांगे तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे त्याला टेक्स्चर आलेलं आहे आणि व्यवस्थित शिजल्यामुळे यांचा कलरही किती सुंदर दिसत आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी मसाल्यांमध्ये आपण हे वांग बनवलेलं आहे. जास्तही याला काही आपण वापरलेलं नाही आहे, पण अगदी साध्या पद्धतीत करूनही हे वांग किती सुंदर झालेलं आहे. अगदी कुणीही याला सहज करू शकेल असं हे झालेलं आहे. आता यावर आपण मस्त कोथिंबीर घालून घेऊया. लग्नामध्ये गेल्यानंतर सुद्धा ही भाजी आपल्याला अशी टेस्ट लागत नाही. अशी भाजी ही आपल्या घरच्या घरी तयार होते. मग आहे की नाही सोपी बनवायला? चला तर मग घ्या बरं बनवायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की वांग्याची भाजी कशी झाली ते. आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत जाईल. तर तयार आहे आपली भरली वांगी.